माऊली उमाकांत सोट हा 18 वर्षीय तरुण गावातीलच 2 वर्षीय मोठ्या तरुणीच्या प्रेमात पडतो. त्यांचे प्रेमसंबंध चालू होते. एकूणच बघायचं झालं तर माऊली हा धनगर समाजातून येत होता, तर त्या मुलीची जात मराठा होती, म्हणजेच ते मराठा समाजाची होती. त्यांचे प्रेम प्रकरण इतकं पुढे गेलं की गावात ते झाकून राहिलं नव्हतं. ती मुलगी माऊलीच्या घरी आली आणि म्हणाली, मला तुमच्या घरी ठेवून घ्या. परंतु गावातीलच विषय असल्यामुळे माऊलीच्या आईवडिलांनी त्या मुलीला परत तिच्या घरी नेऊन घातलं. परंतु हे सर्व मिटल्यानंतर माऊलीला त्या मुलीच्या वडिलांनी घरी बोलवलं व त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये माऊलीला असं मारण्यात आलं की तो डायरेक्ट कोमामध्ये गेला. धनगर समाजातून अत्यंत गरिबीतून येणारे माऊलीचे कुटुंब त्यांनी आपली असणारे 2 एकर जमीन विकून माऊलीच्या उपचारासाठी पैसे लावले, परंतु याचाही काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी हात टेकवले. डॉक्टरांनी आईवडिलांना तुमच्या माऊलीला आता तुम्ही घरी घेऊन जावा असा सल्ला दिला. माऊलीला घरी आणल्यानंतर जवळपास माऊली फक्त 2 ते 3 दिवस आपल्यात राहिला. त्यानंतर माऊलीचा मृत्यू झाला. अत्यंत क्रूरपणे प्रेम प्रकरणातून माऊली सोट या उमद्या तरुणाची हत्या झाली आहे. माऊलीच्या टाकळी गावामध्ये वास्तव्यास होता. त्या गावामध्ये मराठा समाजाचे 80% लोक राहतात, तर धनगर समाजाची 20% लोक राहतात. तर लक्ष्मण हाके यांनी आरोप केले आहेत की ही हत्या जातीय वादातून झाली आहे. आज त्या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भेट दिली होती. तर पाहूयात पुढे काय झालं. 2-4 दिवस झालेले आहेत आणि या मृत्यूचं कारण असं आहे की हा 18 वर्षाचा तरुण आहे, ITI शिकणारा तरुण आहे, काबाड कष्ट करणाऱ्या आईवडिलाचा इच्छा आकांक्षा असणारा हा तरुण. या तरुणाला प्रेम प्रकरणातून वरिष्ठ जातीतल्या प्रस्थापित जातीतल्या 10-15 लोकांनी त्याला घरी बोलवून घेऊन डोकं सोडलं तर डोक्यापासून खालच्या सर्व भागावरती एवढी मारहाण केली. मारहाण करून परत पोलीस डिपार्टमेंट येऊपर्यंत 1.5 तास त्या मुलाला, त्याच्या आईवडिलाला, भावाला किंवा सरपंचांना, चुलत्यांना, त्याच्या सगळ्या भावकीतल्या माणसांना त्या मुलाला हात लावू दिला नाही. त्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी किंवा तो मुलगा तिथंच 1.5 तास विवळत पडला. त्यानंतर त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये तो कोमात गेला. तरीही या गरीब कष्ट करणाऱ्या आईवडिलांनी स्वतःची 2 एकर जमीन विकली आणि गेल्या 2 महिन्यामध्ये तो 18 वर्षाचा माऊली मृत्यूशी झुंज देत राहिला. ना आईवडिलांशी बोलत होता. त्याचा मृत्यू कालच्या 6 तारखेला झाला. एक धनगराचं पोरगं, एक भटक्या विमुक्त जाती जमातीतलं पोरगं मारलंय. आता कुणी मारलं त्याची आम्ही जात शोधणार नाही, कारण आरोपीला, गुन्हेगाराला जात असत नाही. आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात बोलत नाही. आम्हाला इथं येऊन राजकारण करायचं नाही. आम्हाला माऊलीला न्याय मिळाला पाहिजे. एवढ्यावरच प्रकरण थांबत नाही. माऊलीच्या आईवडिलाला, भावाला घरात घुसून मारलंय. माऊलीच्या आईला तू वर डोळं केलेस, वर मान केलीस तर तुला आम्ही बघून घेऊ अशा दहशतीत. म्हणजे हा खून पचवायचा होता, माऊलीचा खून पचवायचा होता. धनगराच्या पोराला मारलंय हे पचवायचं होतं, कारण 1.5-2 महिन्यामध्ये इथल्या पोलीस डिपार्टमेंटनं सुद्धा आरोपींना अटक केलेली नाही. आता अर्धे आरोपी अटक झालेले आहेत, अर्धे आरोपी मोकाट आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडत आहेत. आम्ही काल छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो. सकाळी घेऊन तर चालणार आहे, पण कोर्टात केस दाखल झाल्यानंतर त्या मुलाचा स्वतःचा जबाब आरोपी आहे, त्याचा साक्षीदार कोणी राहणार नाहीत. ही पुन्हा सुटायच्या मार्गाने निघते लोक, कारण त्याचा कोमात गेला मुलगा. घटना ही प्रेम प्रकरणातून घडलेली घटना आहे आणि प्रेम प्रकरणातून घडत असताना आपण स्वतःहून त्यांच्या घरात ती सगळं व्यवस्थित त्यांना सांगून त्यांच्या घरी मुलगी सोडून व्यवहार मिटवलेला होता. पण यांच्या वृत्त्याच नीट राहिल्या नाहीत. आम्ही एक कोणतं राहाव अशा भावनेनं वागण्याची पद्धत गावातलेच हो ना आम्ही सगळे. अशामुळं ही प्रकरण तुम्हाला सांगतो काय होणार आहे म्हणून केलेलं आहे. चढावड करू मारले. सरपंच होते, माझा पुतण्या होता तिथं समोर, सगळ्याच्या समोर मारले त्यांना. हात लावा गेले, सरपंच वाचवा गेले तर सरपंचाला मध्ये यायचं नाही तुम्ही. म्हणजे इतकी दहशत त्यांनी तयार केली होती त्यावेळेस. तुम्ही पोलिसांकडे गेला होता काय, दाखल वगैरे करून घेतले नाही? पोलिसाचा तिथं संबंधच नव्हता ना. ज्यावेळेस 2 तासानंतर पोलीस आले त्यावेळेस पोलिसने आम्हाला उचलायला लावले आणि उचलून दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यानंतर तो पण काय इथून वाटाने चालत कोमात गेला 2 महिन्यानंतर देतच आले घरला. काय मागणी असं? न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, कारण जी वृत्ती आहे तुमची वागण्याची त्या वृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे ही आमची सगळ्यात मोठी मागणी.